तिन्ही पंच एकेकाचा सत्कार करायचा. पैसे नाही हा थांब 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 बंद नको करू. धरणे गुरुजींची लाईव्ह स्कोरर कोण आहे त्यांनी धरणे गुरुजींशी संपर्क साधला आहे. बॅट्समन बॉलर आणि गोलंदाज आणि सिरीज ते काढतात. चला शैलेश माडिक पहिला सत्कार होईल शैलेश माडिक साहेबांचा. एक मिनिट कुमार दादा. शैलेश माडिक शैलेश माडिक सरांना या ठिकाणी लक्ष्मण शांताराम ठाकूर आणि नंदकुमार पालवणकर यांच्यातर्फे या ठिकाणी सत्कार. 2 दिवस त्यांनी पंचांची भूमिका या ठिकाणी आपल्याकडे जी साकारली त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. असं सहकार्याला आम्हाला या ठिकाणी रामनाथ गावाला तुम्ही राहायचं. चला दुसरं संदीप डोळे साहेब. संदीप डोळे साहेब या ठिकाणी येते. संदीप डोळे साहेबांचा सत्कार करतील. रोहिदास मंगळकर आणि ओम दादा. संदीप डोळे साहेबांचा सत्कार घ्या. कल्पेश चेळकर कुठे जर असाल तर ऍपल मोबाईल. कल्पेश चेळकर कुठे माझा आवाज ऐकत असाल किंवा ओमकार मांगोळकर तर त्यांनी त्वरित यायचं स्टेज समोर. या फोटो काढायला या पटापट. खूपच मेहनत घेतलेली आहे सर्व रामनाथ ग्रामस्थ गावठी क्रीडा मंडळ रामनाथ. लाईव्हला दिसलं पाहिजे फक्त मध्ये उभे राहू नका. रितेश मध्ये आहेत लाईव्हला असले आम्हाला काय नाही दिसलं नाही दिसलं फरक नाही पडत. चला दुसरे संदीप डोले साहेब आलेले आहेत त्यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. संदीप डोले साहेब नाही रोहिदास मांगोळकर संदीप डोले साहेबांचा सत्कार करा. दुसरे या ठिकाणी पंच आपल्याला आले आहेत. चालू पण आहे प्रश्न नाही. आणि तिसरे पंच रायगड पोलीस दलाचे आमचे धाडाडीचे दर्शनजी सावंत. रामनाथ मध्ये खूप वर्ष ते राहिलेले आहेत आमच्याकडे त्यामुळे आमचे गावकरीच आहेत ते है ना. हा संदीप डोळे साहेबांचा सत्कार चाललाय. आणि कॅमेरन म्हणून आम्हाला रितेश मडवी. ओके चालेल आहे. दर्शन सर तिसरे पंच दर्शन सर या ठिकाणी यायचं आहे. हा रितेश गुरु आपलं शाल श्रीफळ आणि पाकिट द्या. संतोष चौळकर रोहिदास मंगळकर पुढे या. दर्शन सावंत यांचा सत्कार करा. तसेच दोन्ही नगरसेवक संतोष गुरु संदेश शैलेश पालनकर हे सुद्धा उपस्थित आहेत. ठीक आहे. धरणे गुरुजींचं काम चालू आहे तिथपर्यंत आपण डीजे हर्ष आणि सार्थक ऑडिओ म्हणजे प्रवीण नागावकर मंडप डेकोरेटरची जी व्यवस्था प्रवीण नागावकरच्या या ठिकाणी सत्कार घ्या. फक्त पहिले प्रवीण नागावकर नंतर डीजेचा घेणार. शाल श्रीफळ घ्या. शाल श्रीफळ फक्त प्रवीण नागावकर यांना द्या. ऑनलाईन पद्धतीत आपल्याकडे पेमेंट पोहोचलं जाईल. हा ओके थँक्यू. आमच्याकडनं जर खेळाडूंकडनं कुठल्या जर चूक झाल्या असेल क्षमा असावी. सर्व मंडप डेकोरेटर या ठिकाणी सार्थक ऑडिओ आणि प्रवीण नागावकर अजय नागावकर यांच्या मार्फत आहेत. आणि डीजे वादक डीजे हर्ष पुढे असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं. डीजे हर्ष प्रवीण नागावकर आपला डीजे हर्ष पुढे आहे. डीजे हर्ष ज्यांनी 2 दिवस डीजे वाजवला आहे. डीजे हर्ष पुढे असाल तर यायचं. डीजे हर्ष एक मिनिट थांबला ना. डीजे पण सत्कार 2 मिनिटं. हा त्याच्यानंतर डीजे हर्ष पुढे अवेलेबल आहे. प्रवीण नागावकरांचा मुलगा यायला थोड्याला असतो तिथपर्यंत धोत्रे ज्यांनी आपल्याला जनरेटर पुरवला. धोत्रे साहेब माझा आवाज ऐकत असाल तर त्वरित कमेंट्री मध्ये या इथे बॉक्स मध्ये. धोत्रे साहेब किंवा डीजे हर्ष आलेले आहेत लाजत 2 दिवस या ठिकाणी डीजे वाजवला. युवा कॉमेंटेटर नील भगत वाडगाव यानंतर आपलं तिकडनं समोरून आला तरी चालेल. डीजे हर्ष नंतर धोत्रे ज्यांनी आपल्याला जनरेटर पुरवलाय. डीजे हर्ष धोत्रे साहेब ठीक आहे. नील भगत वाडगावचा 19 वर्षाचा बुलंद आवाज या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. चला वाडगाव नील भगत आपण पुढे यायचं. चला नील भगत याचा सत्कार करायचा आहे. 19 वर्षाचा कॉमेंटेटर आपल्याकडे आला. 2 दिवस आपल्याला या ठिकाणी सेवा पुरवली. ठीक आहे. त्याच्यानंतर आमचे अलिबागचा बुलंद आवाज निखिलजी पडते साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी आदरपूर्ती होईल. लेडीज मार्फत कल्पेश एक ट्रॉफी द्या. आता सन्मानाची ट्रॉफी दे त्याला. किती आहेत एक दे. नील भगत युवा कॉमेंटेटर वाडगावचा बुलंद आवाज. त्यानंतर अलिबागचा आवाज आणि सर्वांचे लाडके कॉमेंटेटर निखिलजी पडते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सत्कार होईल. निखिलजी पडते साहेब
अलिबागमध्ये कॉमेंट्री कुठलीही मोठी स्पर्धा असेल ती निखिल पडते यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पेशाने ते इंजिनियर आहेत, पण आवड पॅशन शौक बडी चीज आहे. निखिल नंदकुमार पालनकर यायचा आहे, महेशजी शिंदे यायचा, निखिल पडते यांचा सत्कार करायचा आहे. दे 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 ट्रॉफी पण दे, ट्रॉफी पण दे. मानचे 5 उरले, घे चलिता. त्याच्यानंतर आमचे लाईव्हचे अविरत कचरेकर, आपला एक प्रतिनिधी, एक ते लाईव्हचे अविरत कचरेकर जर कुठे असाल, हा तुमचा एक प्रतिनिधी पाठवा पुढे या. हा अविरत कचरेकर आहे नाही, आला या ठिकाणी आमचे एके लाईव्ह ज्यांनी युट्यूब मध्ये 175 देशांमध्ये स्पर्धा दाखवली, एके लाईव्ह अविरत कचरेकर आणि त्यांचे सर्व संघ सहकारी यांच्यासाठी या ठिकाणी आदरातिथ्य होत आहे राकेश वामन शेवकर यांच्या मार्फत. थँक्यू. निखिल पवळे ना, निखिल पवळे थळचा या ठिकाणी युवा समालोचक आहे, त्या ठिकाणी त्याचा सुद्धा सन्मान होईल. संकेत पवळे तिसरा समालोचक आलेला आहे, याचे सुद्धा 2 दिवस या ठिकाणी आपल्याला सेवा पुरवलेली आहे. धरणे गुरुजींचा सत्कार आपण ठेवूया, कारण ते बॅट्समन, गोलंदाज, फलंदाज आणि सिरीज काढत आहेत. पूर्ण लेखाजोखा त्यांच्याकडे आहे. हा संकेत पवळे थळचा पुरंदा आवाज. त्याच्यानंतर धरणे गुरुजी आपलं जर काम झालं असेल, धरणे गुरुजी आपलं काम झालं असेल तर या धरणे गुरुजींचा पण या ठिकाणी सत्कार होईल. 4 वाजेपर्यंत रात्री ते दमदार आमदार प्रीमियर लीगला या ठिकाणी आपली सेवा पुरवत होते. त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी यासाठी आपल्या प्रेमापोटी इकडे उपस्थित झाले धरणे गुरुजी. कम्प्युटरपेक्षा तेज, जवळजवळ 5 पेन आहेत त्यांच्याकडे, 5 ते 6 पेन त्यांच्याकडे आहेत. जवळजवळ प्रत्येक विकेट रन कोणाने किती झेल घेतले, किती रनआउट घेतले, काय खेळलं याचा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. धरणे गुरुजी सद्गुरू नसते आले, हे जर अगोदर आले असते ना तर ह्यांना धरणे गुरुजी, तोरंडा गावचे धरणे गुरुजी. कम्प्युटरपेक्षा त्यांचा दिमाग तेज आहे, पूर्ण लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. पूर्ण एक ट्रॉफी घे, खाली एक ट्रॉफी घे, कल्पेश एक ट्रॉफी घे धरणे गुरुजीनं. आणि ठाण्यावरून आलेले आमचे नितेशजी भोईर, मी आणि क्रिकेट धरणे गुरुजी तोरंडा. जवळजवळ 5 पेन त्यांच्याकडे आहेत. वाईट वेगळा बॉल लिहितात, न वेगळा बॉल लिहितात. रनआउट, कोणी किती झेल घेतले, किती धावा काढल्या, किती धावा दिल्या, त्याचा ॲव्हरेज सगळा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. तू आणि मी क्रिकेट नितेश भोईर, कारावी गाव, सौरभ पालनकर आणि रामनाथ ग्रामस्थ आणि आम्ही सर्व सहकारी, रामनाथ ग्रामस्थ आणि सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. सर्व खेळाडू ज्येष्ठ श्रेष्ठ यांच्या संमतीने. कारावेगाव, ठाणेवरनं कारावेगाव आपल्या प्रेमाजोडी येतात निवडून एक दिवस. कारावेगाव मोठमोठ्या स्पर्धा जे ठाणा मुंबईमध्ये होतात त्याचे ते समालोचन करतात. शब्दकोश आणि शब्द भांडार त्यांच्याकडेच आहे. याचा सत्कार करायचा शैलेश पालनकर. पाकिट हा तू ठीक आहे. शाल घे, शाल श्रीते, शाल. हा नाही असू दे सर, नाही मला काय नाही, फोटो भेटू त्याची इच्छा सामनावीर लगेच 10 मिनिटं. व्यासपीठावर आपण 2 सन्मान घेणार आहोत. चला सन्मान आपण घेऊया. आम्ही वर्षाताई पालवणकर यांचा सन्मान आम्ही करणार. मी संध्याताईंना विनंती करतो की आपण सन्मान आपण करावा.
खाली आपण बक्षीस वितरण सोहळा करणार आहोत. थोडं शांतता ठेवा, थोडी शांतता ठेवा. आवाज करणाऱ्यांना आम्ही बक्षीस देणार नाही आहे, हेही लक्षात ठेवा. आवाज करणाऱ्यांना आम्ही निगेटिव्ह मार्किंग देणार आहोत. चला, महिला माता भगिनींसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होता. त्यांचा महत्वाचा वेळ आज घरचं काम आणि आज महत्वाचा वेळ त्यांनी स्पर्धेला दिला. या व्यासपीठाची शोभा त्यांनी वाढवली आणि खरं तर आपल्या खेळाडूंना ज्यांनी मनोबल वाढवलं अशा आमच्या सर्वच महिला माता भगिनींचा आपण सन्मान करतोय. त्यानंतर आम्ही खरं तर कपिलजी पालवकर यांच्या सौभाग्य होती त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. अगदी 10 मिनिटांमध्ये आम्ही बक्षीस वितरण सोहळा सुद्धा कव्हर करणार आहोत. यानंतर खरं तर या स्पर्धेला आपण पूर्ण विराम घेऊ. त्यांचा सन्मान आम्ही करतोय. रामनाथ ग्रामस्थ मंडळाचे खरं तर अध्यक्ष नंदकुमारजी पालवणकर यांच्या सुकन्या त्या चिरंजीवी ताईंचाही आपण सन्मान करणार आहोत. आम्ही ताईंना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. गावातील अनेक प्रश्न ज्यांनी खऱ्या अर्थानं पृष्ठभागावर आणला आणि आज आपलं गाव सर्व समृद्ध कसं राहील त्यासाठी प्रयत्न करणारे आमचे नंदकुमारजी पालवणकर साहेबांच्या सुकन्या त्यांचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावर या फ्रेममध्ये आपण करतोय. त्यानंतर अजून एक आम्ही सन्मान करू. ऋतू पालवणकर यांचा आपण सन्मान करूया. आज अनेक युवती आम्हाला पाहायला मिळाल्या. त्यांचं खरं तर क्रिकेटवरचं प्रेम आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं आणि त्यांचा सन्मान करणं हे आपलं अद्य कर्तव्य. स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वांचं आदरातिथ्य करतोय. आज खरं तर 2 दिवसांचा हा रंगारंग सोहळा आपण पाहिला आणि खरं तर जवळजवळ 1 ते 1.5 महिन्याची ही प्रचंड मेहनत आणि मेहनतीतून हे सर्व श्रीफल आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये खरं तर बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या खेळाडूंचं आपण नामांकन घेणार आहोत. जिथे आता पहिल्यांदा आम्ही अनाऊन्स करतोय. चला, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी इथनं मिसप्लेस झाली. इफ समबडी हॅव या आपण कलेक्ट करा. सो पहिली अनाउन्समेंट आपण करतोय. बिझी त्या टीम्सला आम्ही थोडं सूचित करू की थोडं जवळ या. काही बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट ऑक्शन प्लेयर, बेस्ट 40 प्लेस, एमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, रनर अप आणि चॅम्पियन टीम असे 7 ते 8 बक्षीस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि या 7-8 बक्षिसांसाठी आपण जवळजवळ 10 ते 15 मिनिटांचा अवधी आम्ही घेऊ. पुन्हा एकदा ज्या दानशूर दात्यांनी आम्हाला विशेष योगदान दिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये, ज्यांनी आपल्याला ट्रॉफीज पुरस्कृत केल्या, ज्यांनी आपल्याला प्राइजेस दिले, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आर्थिक मदत केली, ज्यांनी मनुष्यबळ पुरवलं, ज्यांनी मंडप डेकोरेशनचं सहाय्य केलं, ज्यांनी मैदान खरं तर पुरवलं, ज्यांनी विकेट बनवली, अगदी लाईव्ह टेक्निकल टीम, आमचे कॉमेंट्री बॉक्स, आमचं समालोचन कक्ष, त्याचबरोबर आमचे गुणवान गुणलेखक, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि जाऊ थेट मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. And we have first announcement, गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग 2026 एडिशन 2 गावदेवी क्रिकेट क्लब आणि रामनाथ ग्रामस्थ हे आयोजन जर का आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. So we are all set to resume the main prize distribution ceremony. मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करूया. पहिलं नामांकन आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. खिलाडीचं नाव आहे मयूर पालवणकर. एका हातात ज्यानं डाय घेऊन झेल टिपला आणि सर्वांची मनं जिंकली. बेस्ट फिल्डर गोष्ट आणि स्वागत दत्तात्रय पालवणकर यांना विनंती करतो आपण सुद्धा यावं. अनिकेत अनिल चौलकर आणि स्वागत दत्तात्रय पालवणकर यांच्या संयुक्त पुरस्कृत आपल्याला मॅन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी ज्यांनी आपल्याला पुरस्कृत दिली त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. जर वेळ असतं तर आम्ही मयूर दादांसोबत थोडी चर्चा जरूर केली असते, बट गुड लक फॉर द नेक्स्ट जर्नी ॲज वेल. नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, अ मॅन हू
He contributed 7 wickets with the ball. आणि अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन ज्याला आपल्याला पाहायला मिळालं. संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 गोलंदाज आम्ही पाहिले जे ऑन द टॉप ऑफ द टेबल होते. एका खेळाडूनं 6 विकेट्स घेतल्या तर एका खेळाडूनं 7 विकेट घेतल्या. खेळाडूचं नाव आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोस टू मिस्टर सुमित घातावकर. आणि सचिनजी गुरव साहेबांना विनंती करू की आपण व्यासपीठाकडे यावं. कमलेश दीपक वांद्रे बापू यांनी आपल्याला ही ट्रॉफी पुरस्कृत केली. त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करू. त्याचबरोबर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि सूरजजी पालशेतकर यांना विनंती करू की आपण सुद्धा यावं. एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर आपण बेस्ट बॉलर बिग हँड बाय अप्लॉट. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. उत्कृष्ट गोलंदाज मॅच मध्ये विथ ऑन एक्स फॅक्टर बॉलिंग ज्यांची आपण पाहिली. नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करतोय बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 10, 20, 40, 50 नव्हे तर 100हून अधिक धावसंख्या काढल्या. 106 धावा विथ द बॅट आणि त्यांच्या फलंदाजीमध्ये खेळातले सर्वच फटके आम्हाला पाहायला मिळाले. असा सर्वोत्कृष्ट खेळाडू ॲज अ बॅटर 106 रन्स विथ द बॅट. टीमचं नाव आहे RAN फ्रेंड्स. खेळाडूचं नाव आहे नेम इज देवेंद्र पालवणकर. उत्कृष्ट फलंदाज कमलेश दीपक वांद्रे यांनी पुरस्कृत केलेली खर तर ही आकर्षक ट्रॉफी आणि सूरजजी पालशेतकर यांनी पुरस्कृत केलेल्या आणि आज क्रिकेटचं संपूर्ण समर्पण आम्हाला पाहायला मिळालं. ते खेळाडूचं नाव आहे देवेंद्र पालवणकर. स्वतः खर तर इजा असताना सुद्धा आज त्यानं चांगला खेळ केलाय. समोर भगवा रंगाचा खर तर मावळत्या सूर्यकिरणांचा आपण प्रकाश सुद्धा पाहतोय. टी शर्ट सुद्धा भगवा रंगाची आपल्याला पाहायला मिळाली. आणि नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करू. काहीच नवीन यावर्षी आपण केले आणि नवीन कलाविष्कार नेहमीच रामनाथने केलाय. गतवर्षी हे प्राइजेस नव्हते, यावर्षी आपण प्राइजेस मध्ये ऍडिशन केले. सो बेस्ट ऑक्शन प्लेअर अट्रॅक्टिव्ह मोमेंट ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव आहे शैलेश पालवणकर. बेस्ट ऑक्शन प्लेअर एक्झॅक्टली त्यानं काय केलं. एका हातात त्यानं जमिनीला नतमस्तक होऊन ऑक्शन ट्रॉफी ऑप्शनची त्याला दिली. क्षेत्ररक्षक असेल बघा. ऑप्शन कुठे आहे आणि ऑप्शनची कुठे आहे. चला नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करतोय. नेक्स्ट अनाउन्समेंट आहे नामांकन आहे बेस्ट 40+. आपण म्हणतो की एज इज जस्ट नंबर आणि खेळाडूचं नाव आहे ज्यानं बॅटिंग केली, ज्यानं विकेट किपिंग सुद्धा केली, जो फडफडला परंतु तो स्वतःला त्यानं पुन्हा एकदा उभं केलं आणि त्याच्याकडे पाहता आम्ही खऱ्या अर्थानं क्रिकेटचं नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड पाहिलं. खेळाडूचं नाव आहे दिलीप पालवणकर. निखिल पालवणकर यांना मी विनंती करू. बेस्ट 40+. शाहीर शेख सुद्धा या फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथम दादा या फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वय वर्ष 59. वय वर्ष 59 परंतु किती 54 आहेत. 5 वाढवून सांगितलं आम्ही. पेनल्टी दिली तुम्हाला आणि लिगामेंट इंजुरी. आता इथून पुढे तुम्ही थोडा आराम करा, आम्ही जरूर सांगू. उत्तरार्ध चांगला हवा
तर मग थोडी काळजी सुद्धा घ्यावी लागेल. मेनी कॉंग्रॅच्युलेशन आणि चांगला उत्साह चांगली ऊर्जा आम्हाला त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली. त्यानंतरचं नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही जरूर देणार आहोत ते म्हणजे एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्याला आपण म्हणतो उद्योन्मुख खेळाडू, जे उद्याचं क्रिकेटचं भविष्य आहे. आज तो रामनाथच्या आपल्या घरच्या प्रीमियर लीग मध्ये खेळला. त्यानं 2 षटकं फेकली. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट घेतले. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 1 विकेट त्यानं घेतलं. 2 स्पिन हाताळले. वय वर्ष फक्त 13 आणि परीक्षेमध्ये जर का शाळेमध्ये नापास नसेल झाला तर शाळेमध्ये असेल फक्त 8वी मध्ये, बरोबर ना. आणि खेळाडूचं नाव आहे एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सीझन 2 2026 गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग. नाव आहे अर्णव अभिजित घोसालकर. निखिल पालवणकर यांनी आपल्याला एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्याच्यासाठी ब्रँडेड शूज असणार आहेत. जर का तुला झाले नाहीत तर दादांशी संपर्क साध, ते तुम्हाला शूजच्या शॉपमध्ये घेऊन जातील, नंबर चेंज करून देतील. रडायचं आहे का तुला? रडायचंय? रडून घे, आताच रडून घे. कॅमेरामॅन फोकस करा. चॅटिंग वर कसा बोलतो रे? मगाशी बघितला मी त्याची चॅटिंग. चला आपण पुढे जाऊया. मॅन ऑफ द सिरीज, फायनल मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅन ऑफ द मॅच गोes to, जसं नावातच जीत आहे, जुरायला अजिंक्य. द नेम इज अजिंक्य. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. आणि प्रथमेश घोसालकर आणि आमचे मान्यवर प्रथमेश घोसालकर यांनीच आपल्याला सर्व ट्रॉफी दिलेल्या आहेत. त्यामुळे श्रीकृष्ण कॉटेज घनसोली बीच जयेश घोसालकर आणि प्रथमेश घोसालकर यांचं खरं तर गॅरेज सुद्धा आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये एक आपण नवीन नाव सातत्याने घेतो. त्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफीज पुरस्कृत केल्या गेल्या. त्यांचं मनापासून आभार. आणि त्यानंतर आम्ही मॅन ऑफ द सिरीज नामांकन घ्यायचं. 2 नंबर घ्या. रनर ऑफ टीम. चला रनर ऑफ टीम आणि पूर्ण टीम ने यायचं प्लीज. टीमचं नाव आहे RAN फ्रेंड्स ग्रुप. रनर ऑफ टीम ऑरेंज आर्मी. पूर्ण टीम या, अजिबात लाजू नका प्लीज. पूर्ण अमर दादा या. चला सर्वांनी या. रोशन सिनियर प्लेयर. ऑरेंज टीमला सपोर्ट सुद्धा फार छान आहे. महिलांचाही सपोर्ट आहे. इकडे चिमुकले आम्हाला पाहायला मिळतात. सोहम सिंह, इनके शुभ हाथों से सेकंड प्राइज का इनाम दिया जाएगा. सेकंड प्राइज रनर ऑफ टीम सोहम सिंह यांच्या माध्यमातून कैलासवासी गिनू सिंग नारायण सिंग परदेशी यांच्या स्मरणार्थ मेमोरियल रनर अप ट्रॉफी. आणि आमच्या सर्वांच्याच पवित्र शुभ असता आपण ही ट्रॉफी देतो. कॅप्टन कुठे? कॅप्टन ओनर कुठे? ओनर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. कॅश प्राइज किती आहे? 10,000 रुपये. आणि मानाचा करंडक गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग 2026. टीमचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय RAN फ्रेंड्स ग्रुप. कॅश प्राइज 15,000 रुपये आणि मानाचा करंडक. आणि महेश शिंदे यांच्या माध्यमातून आणि 5,000 रुपये अजून अधिकचे ऍड होतील, म्हणजे 20,000 मिळतील. बरोबर ना? किती? 10 आणि 5 15. बरोबर. चला आणि त्याच्यामध्ये खरतर ज्यांनी गावचा विकास हाच आपला ध्यास असं ब्रीद वाक्य ज्यांचं आपण नेहमीच पाहिलं, अशा आपले विद्यमान नगरसेवक त्यांना आम्ही खरतर आज आवर्जून सांगू की आपण सुद्धा या फ्रेम मध्ये मालिकावीर ट्रॉफी कमलेश दीपक वांद्रे बापू
यांनी आपल्याला पुरस्कृत केली आहे. त्याचबरोबर एक 32 इंचाची ही अँड्रॉइड LED TV जी आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व महिला तुम्ही खाली काय उतरलात, वर जायचं तुम्हाला. आणि शहा सरांचे मनापासून आभार आणि कौतुक करू ज्यांनी आपल्याला फुल हाय डेफिनेशन अँड्रॉइड LED TV त्यांनी पुरस्कृत केली. सर आपण खिलाडूचं नाव आहे मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी बॅटनं धावा काढल्या तब्बल 102 विकेट्स घेतल्यात आणि 2 अनेक सारी झेलही त्यांना टिपले. ऑनफिल्डला ग्राउंड फिल्डिंग सुद्धा त्यानं केली, संघाला लीड सुद्धा त्यानं केलं. या रेसमध्ये अजून 2 खेळाडू होते परंतु मॅन ऑफ द सिरीजचे नामांकन गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग 2026 पर्व 2 खेळाडूचं नाव आहे राहुल वॉरियर्स या टीमचा. There is only one and the number 1 name is सूरज भोगले. गतवर्षी सुद्धा सूरज हा मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन राहिलाय आणि याही वर्षी सलग दुसऱ्यांदा सूरजला मात्र मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन मिळते. आणि मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते मालिकावीरची ही LED TV दर्शन शहा ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केली आहे, बापूंनी आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केली, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि संतोषजी मधुकरजी गुरव आणि शैलीजी पालवणकर याच्यामध्ये ॲडव्होकेट साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक शेवटचा संवाद करायचा ना, शेवटचा संवाद फक्त 1 मिनिट घेऊ आम्ही. सूरजचं आपण अभिनंदन करूया. सूरज प्रेम मध्ये असावे इकडे. आम्ही नगरसेवक साहेबांना विनंती करतो आपण थोडं त्या बाजूला उभे राहा. असं तू इकडे साहेबांना तिकडे राहू दे म्हणजे फ्रेम मध्ये आपल्याला प्रॉपर येईल. मागे आपला बॅनर, त्यामुळे स्पर्धेला पूर्ण विराम देण्यासाठी आपण स्पर्धेला थोडं ब्रॉडकास्ट करणं फार गरजेचं आहे. कारण ही जी मेहनत घेतली आहे, आपल्या गावातला खेळ, आपल्या गावातले खेळाडू अलिबागमध्येच मर्यादित राहू नये, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वानं त्याची ओळख घ्यावी म्हणूनच या खेळाला आपण खऱ्या अर्थानं युट्यूब ब्रॉडकास्ट केला आणि प्रत्येकाची मेहनत लागली. तू जिंकलास. गतवर्षी सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन मीच होतो कॉमेंट्रीमध्ये, तुलाच मिळाली ही ट्रॉफी. याही वर्षी काहीतरी नवीन आपण केलंय. सातत्यानं आपल्या समवेत आपले ग्रामस्थ असतील, आपले खरं तर विद्यमान नगरसेवक असतील, आम्ही कालही उल्लेख केला, आजही आपण उल्लेख करतोय. युवा आणि युवतींनी त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ आणि सिनियर खेळाडूंनी आज हे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. तुला काय सांगता येईल, तू जिंकलास सुद्धा, तुझा संघही जिंकला आणि आज मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन सुद्धा मिळालं. तू कसं समराईज करशील की युवा खेळाडूंनी मैदानामध्ये किती उतरलं पाहिजे आणि या खेळाचं किती महत्व, आणि तू जिंकलास सुद्धा, तुला कसं वाटतंय? नक्कीच, कारण आम्ही मागच्या वर्षी रनरअप होतो, तर यावर्षी आम्ही प्रयत्न करतो का म्हणजे यंदा फायनल असावी, तर ती फायनल आम्हाला भेटलेली आहे. खंडराव पावला पहिला रंग मगाशी जो आमचे गुणवान समालोचक त्यांनी उल्लेख केला. आज एकंदरीत युवकांना काय सांगशील की किती त्यांनी मैदानावर वेळ दिला पाहिजे? म्हणजे अभ्यास महत्वाचा आहे, बाकीच्या गोष्टी महत्वाच्या, पण मोबाईलपेक्षा क्रीडांगणामध्ये उतरून ते खेळ करणं फार महत्वाचं. आम्ही शहरात आलो, नवी मुंबईमध्ये, आम्ही असं म्हणणार नाही की आम्ही गावात आलोय, पण सांगताना असं आपल्याला सांगता येईल की क्रिकेट हा खेळ कदाचित काही युवा जनरेशन, आपण जेन अल्फा किंवा जेन झीज बोलतो, मोबाईलमध्ये व्यस्त असतात. त्यांना तुला काय सांगतील की मैदानामध्ये उतरणं, कारण अर्णव सारख्या खेळाडूचा आपण खेळ पाहिला, 2-3 वर्ष त्यानं जर का चांगला सराव केला तर कदाचित तो रामनाथ गावातील एक गाव 11च्या टीममध्ये सुद्धा त्याचा समावेश होईल. कारण नक्कीच आहे, कारण अर्णव सारखा बॉलिंग जर टाकू शकतो तर बाकीचे युवक पण टाकू शकतात. चला एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण सूरजसाठी देऊया आणि या टीमला आपण इन्व्हाइट करूया. आणि शेवटचा आपण शेवटचा पूर्णविराम देत असताना आभार प्रदर्शन आमचे ॲडव्होकेट साहेब आणि नगरसेवक साहेब आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्याकडे आम्ही मायक्रोफोन सोपवतो आणि साहेबांना मी विनंती करतो आपण मध्यभागी या.
आणि आपलं मनोगत आणि आपला आभार आणि संपूर्ण खेळ तुम्ही कसं एन्जॉय केला आपण जरूर हा संवाद आपण करावा. मी नंतर बोलतो. चला पहिल्यांदा आपण विनर टीमचं सेलिब्रेशन आपण पाहताय. तुम्ही बोलताना काय द्यायचं गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग 2026 चॅम्पियन टीम राहुल वरस पूर्ण विनर टीमचं नाव आहे राहुल वॉरियर्स. ओनरचं नाव आहे राहुल जयस्वाल. गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरा विजेता संघ पिवळ्या रंगाची जर्सी प्रदान केलेला संघ आपण पाहताय. कॅश प्राइज ऑफ नाही 25 25,000 आणि मानाचा करंडक गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग सीझन 2. हिप हिप गणपती बाप्पा गावदेवी माते की छत्रपती शिवाजी महाराज की. मैदान